श्रीराम. साधक हो, सध्या आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे थोर शिष्य परमपूज्य श्री तात्यासाहेब केतकर यांच्या चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. परमपूज्य श्री तात्यासाहेब केतकर यांच्या चरित्राचे संकलक तीर्थस्वरूप वा रा अंतरकर हे तीर्थस्वरूप श्री विश्वनाथ कृष्ण तथा बाबा देशपांडे आटपाडीकर यांची परमपूज्य श्री तात्यासाहेबांच्या संबंधित आठवण सांगतात. अण्णासाहेब मुतालिक यांच्या ज्येष्ठ कन्या अंबुताई यांचा विवाह लोकमान्य टिळक यांच्या होम रूल लीग चळवळीतले सहकारी सुप्रसिद्ध दादासाहेब खापर्डे यांचे कनिष्ठ पुत्र अण्णासाहेब यांच्याशी ठरला. विवाहासाठी खापर्डे व लोकमान्य बरोबरच आले. ते आल्यावर गावातल्या विविध मंडळींनी त्यांना शेकडो हार घातले. श्री सद्गुरूही विवाहास उपस्थित होते. नवरदेव अण्णासाहेब खापर्डे हे कलकत्ता विद्यापीठाचे विद्यार्थी होते. पुढे मराठी व बंगाली भाषांचे प्रोफेसर झाले. उत्तम कवी म्हणून कविभूषण या पदवीने गौरविले गेले. त्यांचे शरीर व्यायामाने कसलेले होते. लग्नाच्या वेळी सद्गुरूंनी वधूवरांवर अक्षता टाकल्या. जेवणाची पंगत खूपच रंगली. आलेल्या सर्व विवाहित जोडप्यांना वधूवरांप्रमाणे एकेका पानात बसविले होते. सद्गुरूंचे पान नववधूवरांच्या शेजारीच उखाणे व नाव घेणे वधूवरांपासून सुरू झाले. जावईबापूंचा पहिला उखाणा त्यांनी काव्यात घेतला. त्यानंतर पाळीपाळीने प्रत्येक जोडप्याचा झाला. असा खूपच रंग भरला. असो, तीर्थरूप तात्यांच्या तोंडून कधीही अपशब्द आले नाहीत. एकदा एक अगदी जवळचा माणूस दुसऱ्याच्या सांगण्याने बिघडला व त्याचे जाणे येणे बंद झाले. त्याचा विषय तीर्थरूप तात्यांच्या समोर निघाला तेव्हा ते फक्त म्हणाले, मूर्ख आहे तो. हेही मी फक्त एकदाच ऐकले. तीर्थरूप तात्या संतांच्या गोष्टी वारंवार सांगत. मी बोरीबंदर पासच्या ऑफिसात कामास असताना तेथून सुटून मालाडला जायला कधीकधी उशीर होई. अशा वेळी हा अजून कसा आला नाही अशी आईसारखी चौकशी चाले. असो, श्री भीमराव गाडगुळी व तीर्थरूप तात्या यांना परस्परांबद्दल विलक्षण प्रेम व आदर वाटत असे. एकदा थंडीच्या दिवसात शेकण्यासाठी दोघांच्या मध्ये शेगडी ठेवली. प्रत्येकाला वाटे की ऊब दुसऱ्याला मिळावी म्हणून मधून नकळत शेगडी समोरच्या जवळ सरकवी. त्या दोघांकडून ही गोष्ट अगदी सहजपणे होई, पण पाहणाऱ्याला मात्र या प्रेमळपणाची गंमत व कौतुक वाटे. भीमरावांनी बसावं असे 2-4 वेळा म्हटल्याशिवाय तात्या त्यांच्यासमोर बसत नसत. उभेच राहायचे. मग बसल्यावरही अगदी अदबीने बोलत आणि बोलणे संपले की उठून दुसऱ्या खोलीत जायचे. असो, साधक हो, पुढील आठवण आपण तीर्थस्वरूप श्री वी रा खंडकर विलेपार्ले यांची ऐकत आहोत. आम्ही इसवी सन 1954 पासून प्राध्यापक बाबा बेलसरे यांची प्रवचने ऐकण्यासाठी मालाडला जाऊ लागलो. त्यांच्या प्रवचनानंतर श्री महाराजांचे होई त्याचीही गोडी लागली. मग एरवीही मालाडला श्रींच्या दर्शन श्रवणास जाण्याची इच्छा होऊ लागली. होता होता इसवी सन 1960 आम्ही त्यांच्याकडून अनुग्रहही घेतला आणि गुरुशिष्याचे नाते निर्माण झाले. तेव्हापासून श्री गुरुपौर्णिमेच्या सप्ताहातही मी भाग घेऊ लागलो. मी सकाळी 8 ते 10चा पहारा घेई. तेथूनच ऑफिसात फोर्टमध्ये जाई. स्वाभाविकच पहाऱ्याच्या काळात जेवण कुठेतरी बाहेरच घ्यावे लागे तेच सोयीचे होते. असे 1-2 वर्षे झाल्यावर तात्यासाहेबांच्या लक्षात येऊन त्यांनी दिनकररावांमार्फत मला विचारले. जे होते ते मी सांगितले. लगेच दुसऱ्या दिवशी त्यांनी कृष्णबागेतच जेवून जावे असे सांगितले. त्या दिवसापासून मला नैवेद्याचे चांदीचे ताट मिळू लागले. त्याबद्दल मला धन्यता वाटते. असो, साधक हो, पुढील भागात देखील आपण तीर्थस्वरूप श्री वी रा खंडकर विलेपार्ले यांची परमपूज्य श्री तात्यासाहेबांच्या संबंधित आठवण ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती.
श्रीराम समर्थ.